राज्यात सध्या वातावरणात लक्षणीय बदल घडताना दिसून येत आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील 7 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या अचानकपणे बदलणाऱ्या वातावरणाने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जाणून घेऊया 5 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज जारी केला आहे. तसेच आर्द्रता अधिक असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात वातावरणात बदल घडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग वाढून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात कोणताही अलर्ट जारी केला नाही. मात्र काही भागात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची अधिक शक्यता आहे. मराठवाडा विभागातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. याच विभागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज जारी केला. जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. अशाच नवनवीन अपडेट करता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.